कवठे महांकाळ तालुक्यातील अलकुड गावच्या हद्दीत कोकळे गावच्या 21 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून, आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील अलकुड ना गावच्या हद्दीत कोकळे येथील 21 वर्षीय तरुणाचा धारदार हत्यारानं निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. आर्थिक वादातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येते आहे. प्रणव प्रकाश कदम, वय वर्ष 21, राहणार कोकळे, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली असे मृत तरुणाचे नाव आहे. अलकुड ते इरळी रस्त्यालगत प्रणव कदम याचा मृतदेह पडल्याची माहिती गावातील पोलीस पाटील यांनी कवठे महांकाळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा तातडीनं पंचनामा केला. प्राथमिक पाहणीत प्रणव कदम याच्या कपाळावर गंभीर घाव दिसत असून पाठीवर आणि छातीवर सुमारे 10 ते 12 गंभीर घाव असून वार केल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे धारदार शस्त्राने किंवा हत्याराने हल्ला करून त्याचा खून करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला आहे आणि ही खुनाची घटना रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली अशी माहिती समोर येत असून खुनाची घटना रात्री 2 वाजता उघडकीस आलेली आहे. दरम्यान खुनामागील नेमके कारण काय आणि या घटनेत कोणाचा सहभाग आहे याचा तपास कवठे महांकाळ पोलीस करत आहेत. आर्थिक व्यवहारातून हा खून झाला असण्याची शक्यता पोलीस तपासली जात आहे आणि या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली होतो आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, कवठे महांकाळ.